जास्त 2 वर्षापेक्षा जास्त. काय नाव म्हणलं तुमचं? विवेक मोरे. विवेक मोरे. ठीक आहे. काय होतं तुम्हाला? मानेपासून कमरेपर्यंत एक साईड पूर्ण दुखते. हात वगैरे त्रास होतो हातामध्ये? हाताला मुंग्याला जास्त काम केलं, जास्त पायाला पण मुंग्याला ढिला पडतो हात. काही असं वाटतं का तुम्ही काही पडले किंवा काही असं ॲक्सिडेंटल इंजुरी वगैरे काही? तसं तर काही तसं काही विषय नाही. म्हणजे लागलं असेल, कारण मार्शल आर्ट प्रॅक्टिस करायचं तेव्हा काही झालं चालेल. काय करू, बऱ्यापैकी आपण ट्रीटमेंट करू का तुम्हाला? होऊन जाईल एक 5 ते 10 वेळेस यावं लागतं तुम्हाला, पण मिनिमम 5 ट्रीटमेंट घ्या. 5 ट्रीटमेंट तुम्ही घेतल्या तर बऱ्यापैकी तुम्हाला रिलॅक्स होऊन जाईल. ठीक आहे. चालेल. 1 साईड ब्रेक आहे तुमची आहे ना, त्यामुळं हा त्रास. इंटरनल इश्यू काही? आतमध्ये काही तसं नाही ओव्हरलोड फिलिंग्स, स्वप्नदोष होणं, डोकं असं अवजड पडणं किंवा डोकं दुखणं किंवा कानामध्ये शिट्टी वाजणं, असं काही प्रकार तर नाही? या कानात थोडं होतं सुरू किंवा काही असं होतं? नाही, शिट्टी नाही वाजत, पण असं काहीतरी अडकलं आहे असं वाटतं. वळवळलं. ठीक. काय चालेल, करू आपण ट्रीटमेंट करू बऱ्यापैकी. डायरेक्ट म्हणजे पॉज होऊन जातो, मान वळतच नाही का अजिबात? थोडं जरी वळवली एक साईड पूर्ण कधी इकडं दुखते कधी इकडं दुखते. असं हाताला म्हणजे गाठ लागल्यासारखं होतं. चालू. स्टार्ट. श्वास मोकळा. फ्लेक्सिबिलिटी चांगली आहे याच्यात बॉडीमध्ये, काय अडचण तर वाटत नाही. श्वास मोकळा परत आंगडीनं पुढं मान हात खाली सोड. बरोबर. एकच थोडं खाली ठीक आहे. रिलॅक्स. श्वास ओके. पुढं वाजलं बरं. हात घ्या. बऱ्यापैकी हलकं वाटतंय का? पेन होत आहे. बॉडी हलकी वाटते का पहिल्यापेक्षा? 1 साइड टर्न होतं. 2 मिनिटं. ओके पॉज. स्टार्ट. जवळ 1 2 3 अंगठीला श्वास. ठीक आहे. कॉस्टिक्स मध्ये दुखतं की येत आहे या साईड. ठीक आहे. हा पाय असं बस. पहिल्यापेक्षा काय असा पेन वगैरे झाला का? पाय जवळ स्टार्ट कर. बस बस. खूप दुखलं. ओके बस. बस
वाटतंय का बॉडीमध्ये? हो. खाली ते माझ्या अंगावर टाकायचं. ठीक आहे, माझ्या अंगावर टाका. बस ओके, ठीक आहे. ओके, तिकडे बस. ऑल द बेस्ट. तुम्ही ऑल द बेस्ट करा. ठीक आहे. हे बघा मित्रांनो, मसाज थेरपीमध्ये कोणताही क्लायंटला लगेच मसाज देऊ नका. मसाज देताना पहिले त्या पेशंटची पूर्व परिस्थिती बघा. त्याला बीपीचा, शुगरचा किंवा लो बीपीचा त्रास असेल तर कृपया मसाज देऊ नका. कळलं? अशा प्रकारे जर पेशंट असला तर डायरेक्ट मसाज द्यायचा नाही. मसाज दिला की त्याचं शरीरातली ऊर्जा ही कमी होऊन त्याला अशक्तपणा जाणून त्याला त्रास वाढू शकतो. रिलॅक्स होतं. तुम्ही असं त्रास होतो. या प्रकारे असा स्काल्पचा व्यायाम वगैरे करू शकता, पण होईल तेवढं फक्त स्लो म्हणजे जास्त करायचं नाही. जास्त ट्रीटमेंट द्यायला गेले तर त्रास वाढू शकतो.